तर नमस्कार, मी संजना आणि सध्या मी ला असते. खूप भारतीय बायका मला विचारतात, ज्याप्रमाणे बायका भारतामध्ये गाऊनवर ओढणी घालून फिरतात त्याप्रमाणे च्या बायका गाऊनवर ओढणी घालून फिरतात का? तर नाही, असं मध्ये बायका ओढणी घालून फिरत नाही. खूप साऱ्या भारतीयांचे डीएम्स येतात की मॅडम तुम्ही ला काय करता, तुमचं शिक्षण काय? तर मी माझ्या मिस्टरांसोबत 3 वर्षापूर्वी ला शिफ्ट झाली आहे. तर माझं शिक्षण म्हणायला गेलं तर मी मेकअप आर्टिस्ट कोर्समध्ये स्वतःचा ब्लॅक बेल्ट घेतलाय आणि माझा एक आयटीचाही कोर्स झालेला आहे, तो म्हणजे MSc कोर्स. आणि सध्या मी हाऊसवाईफ आहे. मला खूप साऱ्या भारतीय आयांची मेसेज आले की मॅडम ज्याप्रमाणे भारतामध्ये जेव्हा मुलं झोपत नाही त्यावेळेस आया त्यांना म्हणतात बाळा झोप नाही तर भोकाडी बाबा येतील. त्याप्रमाणे च्या आया त्यांच्या मुलांना काय म्हणतात, तर त्या म्हणतात बाळा झोप नाही तो भोकाडी बाबा येईल आणि त्यांची मुलं झोपून जातात. खूप साऱ्या भारतीयांचे मेसेज आले की मॅडम भारतामध्ये मिळणारी $1 अंडरपॅन्ट ला किती डॉलरला मिळते? तर याचं उत्तर तुम्हाला खरंच सांगते, मला माहित नाही. कारण माझा जो नवरा आहे तो भारतात असताना डॉलर अंडरपॅन्ट वापरायचा, पण आता आल्यावर तो रुपयाची अंडरपॅन्ट वापरतो. त्याच्यामुळे रुपया अंडरपॅन्ट किती डॉलरला मिळते हे मला माहिती आहे, पण डॉलर अंडरपॅन्ट किती डॉलरला मिळते हे काय मला माहित नाही. खूप सारे भारतीय पुरुषांचे मला मेसेज आले की ज्याप्रमाणे भारतामध्ये कटिंग झाल्यावर आपण कटिंग वाल्याला म्हणतो म्हणजे बगलातले केस काढ, त्याप्रमाणे आपण मध्ये असं म्हणू शकतो का कटिंग वाल्याला की माझ्या बगलातले केस काढ? तर नाही, असं जर तुम्ही केलं तर तो कटिंग वाला तुमच्यावर डायरेक्ट केस करेल. तर लक्षात घ्या, आम्ही भारतातून ला आलो हा, तर आम्ही जीवनात काहीतरी उपटले. अहो तुम्ही निदान भारतात राहून बघातले केस तरी उपटा, काहीतरी उपटा.